नमस्कार मित्रांनो, मराठी गार्डन टिप्स यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, हे जुलै महिना चालू आहे आणि या महिन्यामध्ये वेगवेगळ्या रोपांची वेगवेगळ्या झाडांची कटिंग ही लावणं सहज सोपं असतं बघा. त्यापैकीच एक हे इंडोअर आणि सेमी शेडमध्ये वाढणारं रोप आहे, ज्याला की आपल्या भारतामध्ये सॉन्ग ऑफ इंडिया या नावाने ओळखलं जाणारं हे एक ड्रेसिना व्हरायटीचं रोप आहे. आणि तुम्ही याची लीफ बघू शकताय, खूप सुंदर पानं असणारं हे रोप आहे. डेकोरेटिव्ह रोप आहे आणि याची वाढही रेग्युलर होत राहते आणि हे एक परमनंट रोप आहे बघा. तर याची आज आपण नवीन रोप कसं तयार करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याचं नाव आहे बघा सॉन्ग ऑफ इंडिया, ड्रेसिना व्हरायटीचं रोप आहे. तर आपल्याला काय करायचं आहे बघा, आता हे साधारणतः एक 10 इंचापर्यंतची कटिंग आहे, पण आपल्याला एवढी कटिंग नको आहे. आपल्याला 6 ते 7 इंचाची कटिंग हवी आहे. छोटीशी कटिंग घ्यायची आहे आणि त्यापासून आपल्याला हे रोपं तयार करायचे आहे बघा. तर सुरुवातीला आपण काय करूया, याची एक साधारणतः 6 ते 7 इंचाची कटिंग काढून घेऊया. त्यासाठी आपल्याला एक कटर किंवा प्रूनर लागणार आहे, जे की पूर्णपणे डिसइन्फेक्ट केलेलं असावं, स्वच्छ केलेलं असावं बघा. अशा पद्धतीने. आणि आपण काय करणार आहोत, याची कटिंग घेणार आहोत. की हे बघा, अशा पद्धतीने हे बघा. आणि याचे जे प्रोपगेशन आहे, ज्याच्यापासून जे रोपं तयार करणे आहे, हे 2 पद्धतीमध्ये केलं जातं बघा. त्यामध्ये एक जी आहे ते आपण डायरेक्ट याला मातीमध्ये लावणार आहोत आणि याची कटिंग जर तुम्ही पाण्यात जरी ठेवली तरी याला नवीन रूट्स तयार होतात बघा. त्या पद्धतीने याचं कटिंग तयार होत असते बघा. तर असं कटिंग घेतल्याच्या नंतर अगोदर आपल्याला खालची पानं काढून घ्यायची आहेत. साधारणतः 1 ते 2 इंचापर्यंत आपल्याला याची पानं काढायची आहेत. हे बघा. आणि व्यवस्थित हा जो कट आहे, हा 45 डिग्रीचा कट करून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता पावसाळा ऋतू आहे, अशी जरी कटिंग लावली तरी सहज ही लागणार आहे. पण आपण थोडंसं कटिंग सक्सेस होण्याचे चान्सेस वाढवण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं रूटिंग पावडर वापरणार आहोत. आणि ह्या कटिंग लावण्यासाठी मी काय घेतलेलं आहे बघा, एक साधारणतः आपला हा 1 लिटरचा पेंटचा डब्बा आहे. यामध्ये मी आपली नॉर्मल गार्डन सॉईल घेतलेली आहे. हे बघा. आणि आता आपण काय करणार आहोत, ही जी रूटिंग पावडर आहे, हे बघा. तर यामध्ये ह्याची टीप जी आहे, जी आपण 45 डिग्री अँगल कट केलेला आहे, त्याला हे रूटिंग पावडर लावून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने. आणि फक्त असं बोटाने मातीमध्ये जागा करून, हे बघा, अशा पद्धतीने यामध्ये ही कटिंग अशी रुजवायची आहे बघा. अशी लावल्याच्या नंतर हलक्या हाताने प्रेस करायची आहे, जेणेकरून ही कटिंग हलणार नाही बघा. जास्तही दाबायची नाही आहे, फक्त कटिंग हलू नये याची काळजी घेतली पाहिजे. हे बघा, अशाच पद्धतीने आपण ही दुसरी कटिंग लावून घेऊया. आणि ही जी व्हरायटी आहे, याला खूप लवकर रूट्स तयार होतात बघा मित्रांनो. आणि ह्या ऋतूमध्ये तर खूप छान याची ग्रोथ होत राहते आणि उन्हाळ्यातही चांगलं वाढणारं रोप आहे. त्यामुळे हे रोप आपल्या गार्डनमध्ये नक्की ॲड करा. आणि याची जी कटिंग आहे, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नक्की याचं कुठे मिळालीच तर नक्की लावा बघा मित्रांनो. तर अशा पद्धतीने हे बघा, अशी पानं काढल्याच्या नंतर थोडंसं रूटिंग पावडर आणि यामध्ये आपण या मातीमध्ये असे लावून द्यायचं आहे.
अशा पद्धतीने. आणि याला आपण आता थोडंसं पाणी देऊन घेऊया. हे बघा, तर यामध्ये आता आपण थोडंसं पाणी देऊन घ्यायचं आहे. जास्तही पाणी द्यायचं नाही, माती थोडीशी ओली राहील याची काळजी घ्यायची आहे फक्त. आणि हो मित्रांनो, आता ही कटिंग लावलेली आहे. साधारणतः एक 5 ते 7 दिवस आपल्याला याला उन्हापासून वाचवायचं आहे. बघा, पावसाळा ऋतू जरी असला तरी अधूनमधून ऊन पडत असतं आणि त्यामुळे याला आपल्याला उन्हापासून वाचवायचं आहे. आणि याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे ज्या ठिकाणी की यावरती डायरेक्ट ऊन पडणार नाही. बघा, तर हा ऋतू खूप योग्य आहे. बघा, पावसाळा ऋतू आहे, जुलै महिना चालू आहे. या ऋतूमध्ये आपण अशाच वेगवेगळ्या रोपांच्या कटिंग लावू शकतो. तर तुम्हीही लावायला सुरुवात करा आणि नवीन नवीन रोपं आपल्या बागेमध्ये, नवीन नवीन प्रकारची झाडं आपल्या बागेमध्ये ॲड करा. या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.